आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सगळं दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सैव ही प्रार्थना आम्ही तुमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. मध्ये 4 अध्याय वचन 4 घेऊया आपण. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ तर भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्र. काय सांगते? मनुष्य जेवले बोलते त्याच्याने जीवन आहे मिळत असं नाही. हालेलुया. त्याने काय सांगितले? मनुष्य केवळ भाकरी खा, चपात्या खा, रोट्या खा, भात खा, खिचडी खा, चिकन तंदुरी खा, मुंदरी खा, सगळं खा. हालेलुया. काय पण चिकन लॉलीपॉप खा, चिकन चिल्ली खा, माणसं चिडतात लवकर. हालेलुया. तर अशा काही उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण त्याने काय वचन दिलं? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आता जगण्यासाठी आपल्याला वचनाची गरज आहे, भाकरीची नाही. कसली? आम्ही भाकरीची गरज बघतो रोज उठल्यावर, पण त्याने काय सांगितले? भाकरीची गरज नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. बरोबर की नाही? पण आपण लोक काय करतो? सकाळी उठल्यानंतर कामाला, धंद्याला, पैशाला, खाण्याला, फिरायला, वस्तूला हे धावपळ असते. म्हणून मग ते 7:25 ते 34 वचन घ्या. यास्तव मी तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वचन असं आपल्याला शिकवतील. यास्तव मी तुम्हाला सांगतो. म्हणून त्याने काय केले? परमेश्वराच्या मुखातून निघणारे जे वचन हेच ते आपल्याला जीवन देते. हालेलुया. हे वचन जे आहे ना हेच आपल्याला शिकवते. त्याने काय सांगितलं? यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे काय खायचं आहे, काय पाणी प्यायचं आहे, आणि आपल्या शरीराविषयी, आपल्या शरीराविषयी म्हणजे काय चादरी बिदरी काय पाहिजे, बिछाणे पाहिजे, काय पाहिजे ते ठेवावं. याची चिंता करीत बसू नका. बघा, अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर काय? अन्नापेक्षा जीव. तू सांगितलं माझ्या घरी अन्न आहे. हालेलुया. नाशिकला एक कोंबडा होता. जो कोंबडा जे लोक हाक मारत होते अण्णा अण्णा, तर कोंबडा पण हाक मारत होता अण्णा. आम्ही सगळं अण्णा. हालेलुया. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघा, आकाशात पाखरात तिकडे नाही सांगितलं, आकाशाच्या पाखरांकडे बघत राहा तिकडे. हालेलुया. निरखून पहा. निरखून म्हणजे एखाद्या माणसाला काय सारखं दिसत नाही, तो मुंडी आलोतच होतो इकडून तिकडून, कपडे कपडे ना. तसं ते निरखून पहा. मग ती आता भात टाकायला लावायला गेली नाही,
कापणी करत नाही, ती कापायला जात नाही, की कोठाला साठवत नाही, ती कपाट आणि काय सांगतात टाक्या भरत नाही तांदळाच्या, तरी स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहेत की नाही. म्हणजे सगळ्यात चांगले व्यक्ती कोण? आपण. कोण? हालेलुया. तुम्ही असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला हर एक व्यक्तीला वचनाच्या शिक्षणाद्वारे शिकून घ्यायचं. आपल्याला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं पाहिजे. बरोबर. हे खायला आज जाऊ नये, आज हे जेवण देऊ, उद्या ते जेवण खाऊ, उद्या ते जेवण खाऊ, काय ना काय, पण शेवटी पोटात बरेच तेवढंच खाणार आहे. चिंता करीत आपल्या आयुष्याची दोरी हातभर लांब करण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे. विचार करणाऱ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. आपल्या जीवनामध्ये चिंता जास्त, त्याच्याने रोग जास्त असतो. बरोबर. आजार जास्त येतात, टेन्शन जास्त येते, राग जास्त असते, चिडचिडा स्वभाव होतो, अस्वस्थपणा असतो, खाण्यावर मन लागत नाही. सगळे प्रश्न त्या चिंताच्या पाठीमागे. तसं वस्त्राविषयी तुम्ही कशाला चिंता करीत बसतात? त्या रानातली फुलं बघा, अरे ती कशी वाटतात. ती कामाला जात नाही, ती सूत काढत नाही. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकानं देवाने शिकवलेले जे गोष्टी आहेत ते आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. मी तुम्हाला सांगतो शल्मोन देखील आपल्या सगळ्या वैभवात त्यातल्या एकासारखा पण सजलेला नव्हता. त्याने काय सांगितलं? रानातली जी गवत आहे ती पट्टीत पडली. बरोबर. त्यांच्या जीवनामध्ये जर तरी पोशाख घातलेला होता, मग आपल्याला का नाही? म्हणजे आपण आपले विचार अलग करत असतात. उद्याला काय करायचं तो प्रश्न आहे. एक सेकंदामध्ये आपला काय होईल त्याचा प्रश्न आपल्याला कधीच माहिती नाही. काय खावे, काय प्यायचं आहे, काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, याची अगोदर चिंता करीत बसू नका. सकाळी जेवायला काय केलंय, आता संध्याकाळी जेवायला काय करायचं. प्रत्येकी व्यक्तीचं महत्व जे आहे ते शिका. जो प्रार्थनेने जीवन जगतो त्याला कमी नाही. काय सांगितले? ते इतर लोक ज्यांना देवाची जिवंत देवाची ओळख नाही त्याला ती ओळख बनते. आज तुम्ही आणि मी जे आहेत या शिक्षणावर अवलंबून आहेत, वचनावर, नियमावर जर चाललेले आहेत तर देवाचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो काम करेल. हालेलुया. जो वचनाने चाललाय तो देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा माणूस तो देवाच्या नियमाप्रमाणे कार्य करायला सुरुवात. आपल्याला शिकायचं आहे. सत्य मार्ग जीवन येशू आहे. जाणून आहे. पहिल्याने देवाचे राज्य त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा
त्याच्या बरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. काय पहिल्याने राज्य नीतिमत्व हे मिळव म्हणजे सगळं मिळेल. जर देवाचं राज्य नाहीये, नीतिमत्व नाहीये, तर हे काहीच मिळणार नाही. परमेश्वराने राज्य व नीतिमत्व मिळालं म्हणजे देव आपल्याशी मिळावा आणि देवाच्या इच्छेनुसार आपलं जीवन बनव. मला देव मिळाला पाहिजे. जर परमेश्वर मिळाला तर मला जीवन मिळालं, नाही तर माझं जीवन 0 पॉइंट. कारण आपल्या प्रत्येकाला परमेश्वराची गरज आहे आणि रोजची भाकर जरुरी आहे. यास्त उद्याची चिंता करू नका, कारण बघा उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख. काय सांगितलं? उद्याची चिंता उद्याला काय करायचं तेव्हा उद्या बघू, आता काय मिळते ते खा आणि चुप राहा. उद्याची चिंता, ज्या दिवसाचे दुःख त्याच दिवसाला. आता ज्या वेळेला उत्पत्ती 42 अध्याय मिस्र देशामध्ये धान्य मिळत होते, म्हणून याकोबाने मिस्र देशाचा शोध केला आणि योसेफाकडे या धान्याचा खजिना होता. परमेश्वराने त्याच्या एका मुलाविषयी 29:11 संकल्प ठेवलेले होते. भावाने घात केला, बापाबरोबर विश्वासघात केला, परंतु देवाने स्वर्गीय बापाने विश्वासघात केला नाही, तर त्याच्यातून त्याचा राज्याचा मार्ग. कारण तो याकोबाचा देव आणि याकोबाच्या देवाने याकोबाच्या मुलाला योसेफाला अशा ठिकाणी नेऊन सोडलं की मिस्र देशामध्ये धान्य जिकडे आहे त्याच्यावर अधिकार आणि राज्य साठी मुलाला मंत्री. विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. देवाच्या योजना, माणसाच्या योजना जमीन आसमानाचा फरक आहे. तर या 42 अध्यायामध्ये उत्पत्तीमध्ये आपण अनुभव घेऊ शकता आणि तिथून किंवा योहान 6 अध्याय बरोबर याच्यामध्ये येशू ख्रिस्तांनी आपल्या जीवनाची भाकर, शारीरिकचे भाकरे विरोध त्यांनी म्हणवलं की शारीरिक भाकरीकडे तुम्ही पहिला लक्ष देऊ नका, आध्यात्मिक भाकरीकडे तुम्ही लक्ष द्या, आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष द्या, आध्यात्मिक नियमाकडे लक्ष द्या, असं सांगितलेलं आहे. हालेलुया. शारीरिक भाकरीविषयी आपण विचार करायचा नाही. परमेश्वराने त्या माणसाला बनवलेला आहे, तर त्याचा विचार परमेश्वरानेच करायचा असतो. एक बाळ जन्माला यायच्या अगोदर त्या बाळाचं खाणं परमेश्वराने अगोदरच तयार केलेलं. एक मनुष्य पैदा व्हायच्या अगोदर त्याचं खाणं रेडी असतं. ही सृष्टी बनवण्याच्या अगोदर परमेश्वराने सगळं खाणं तयार करून ठेवलेलं. काय खायचंय तेव्हा खाणं जे असं होतं ना, जे आहे ते सगळं खायचं, सगळं खाणं होतं त्याच्यात. जेव्हा सैतानाने खाणं चोरी केलं, म्हणजे 26 अध्यायामध्ये बघा, जुदास जेव्हा येशूच्या भोजनास बसलेला असता, येशूच्या ताटात हात घातला. परमेश्वर सांगितले या झाडाचं फळ खाऊ नको, त्याने त्या झाडाचं फळ खाल्लं, तिथे हात घातला. त्यावेळेला जुदास आणि घास गेला ना तोंडात, तेव्हा शैतान त्याला बोलतात मोह. जर मोहाचं खाणं तुम्ही खात असतील त्याला सुख शांती. ते पवित्र शास्त्र एक व्यवस्थितपणे मार्गदर्शन करत आहे आपल्याला, परंतु आपल्या अन्नाकडे आपण पूर्ण लक्ष देतो. पण आध्यात्मिक अन्न ते म्हणजे सार्वजनिक जीवन. योहान 6:35, योहान 6:48. तर या अन्नाचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. एजिकेल 34 अध्याय 15 पासून परमेश्वराने सुरुवात केली आणि एजिकेल 34 अध्याय जर वाचलं तर तुम्हाला अनुभव मिळेल. परमेश्वराने बसण्या, उठण्या, निजण्या सगळ्या गोष्टीची सुविधा करून ठेवलेली आहे. तेव्हा ही सृष्टी निर्माण झाली. आपल्या सगळ्यांचा ऍग्रीमेंट त्यांनी तिकडून तयार केले. कोणत्या आईला माहिती नाही मुलगा होणार आहे, पण त्याला माहिती होती. एक सिस्टम देवदूताच्या द्वारे पवित्र मरियमविषयी लोक पहिला ते जर बघितलं 26 पासून
तिथे पूर्ण डिसिजन म्हणून देऊन ठेवलेलं आहे आणि हे डिसिजन आपल्या सगळ्यांना घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही आणि मी जर त्या वचनात असेल तर वचन तुम्हाला शिकवेल. उत्पत्ती 42:30 याकोबाने ऐकले की मिस्र देशात माझे आहे तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे तुम्ही कशाला बघत राहिलेले आहे? काय तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे कशाला बघतात? आपण बघतात हमेशा कोण काय करते, कोण कुठे बघतो, कोणासाठी कुठे करते, काय ते सांगते. तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का बघतात? मग तो म्हणाला पहा मिश्रा धान्य आहे मी असं ऐकतो. तुम्ही तिकडे जा आपल्यासाठी धान्य विकत आणा आपण जगू मरणार नाही. काय सांगितले? धान्य विकत हालेलुया म्हणजे आपण जगणार. मग योसेफाचे 10 भाऊ काय सांगते? धान्य खरेदी करण्यासाठी खाली देवानी सगळे गोष्टी जेव्हा येशू ख्रिस्त होता ना जन्माला आला तेव्हा तो मिस्र देशात गेला. कुठे? कारण हेरोद राजा मध्ये दुसरा अध्याय त्याच्यामध्ये दिले. तर जो हेरोद राजा जो आहे त्याचा घात करायला बघत होता. कोणाला? येशूचा. मग त्या घात करण्यासाठी तो टपलेला होता. म्हणून परमेश्वराची जी शिकवण आहे ते आपल्याला शिकायला ते येशूच्या त्या काळामध्ये तो योसेफाशी जो करार होता योसेफाच्या द्वारे प्रभू येशूच्या मार्गाद्वारे आज आपल्याला हा मार्ग कुठेतरी समाधानी होता म्हणजे समेट होता. तथापि कारण तो म्हणाला कदाचित त्याने एखादा उपाय घ्यायचा. वचन 5 याप्रमाणे इस्रायलाची मुलगी इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले कारण कनानी शहर दुष्काळ पडला होता. आता आपण एक विचार करणाऱ्या गोष्टी तिथे आपल्याला भाकरीविषयी उदाहरण बघायला मिळते जुन्या कराराचं. पण जेव्हा योहान 6 अध्यायामध्ये एका भाकरीची उदाहरण आपल्याला दिलेली आहे आणि ही भाकर जी आहे ती आपल्या सगळ्यासाठी हालेलुया महत्व काय आहे ते शिक्षक घेणं गरजेचं आहे. योसेफ त्या देशाचा तो मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांना तो धान्य विकत असे. आता आपल्याला प्रत्येक गोष्टी शिक्षक घेणं वचन घेणं नियम घेणं अनुभव घेणं हे गरजेचं आहे. हालेलुया. जो वचनाप्रमाणे वागतो आणि सार्वजनिक जीवनाप्रमाणे वागतो त्याला देवाची पटकन ओळख होते. पण शारीरिक बाबतीत जेव्हा तो ओळखतो ना त्याच्याप्रमाणे मोहित पडतो त्याला देवाची ओळख नसते त्याला मोहाची ओळख असते आणि ते मोह त्याला कुठे ना कुठे नेत आहे. आजच्या काळामध्ये तुम्ही बघा खाण्याचा अनुभव आपण घेत असतो आणि खाणं असं आहे हर ठिकाणी हे खाल्लं तर फरक पडते ते खाणं तर फरक पडत का हे खाणं तर दिवसांदिवस अनेक लोक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या खाण्यामध्ये चव उत्पन्न करतात पण शेवटी तेवढं आहे तेवढंच राहतं. हालेलुया. खरीच चव जी आहे ती आध्यात्मिक गोष्टीची ज्याला आध्यात्मिकची चव असते ना तो जास्तीत जास्त देवाजवळ वळतो आणि त्याच गोष्टीद्वारे देवाची जी उपस्थिती बोलतात ती त्यांना मिळायला सुरुवात. ज्याला आध्यात्मिक नाहीये समाधान नाही
मनुष्य समाधानी असलं पाहिजे. पक्षी, कुत्री, जनावर, हालेलुया, एक समाधानी आहे. त्यांना कोठा ठेवायला जागा नाही. हालेलुया. कुत्रा असतो तो काहीतरी जेवण घेतो. हालेलुया. आणि त्याच्या पिल्लाला जर खायला घालायचं असेल तो पहिला सगळं पोटामध्ये भरून ठेवतो आणि जातो आणि त्या पिल्लासाठी ओकून परत खाली टाकतो. हालेलुया. आणि खाली टाकल्यावर ती पिल्लं परत ते खातात. त्यांना पोटाला नाही नाळू पण शकत नाही. हालेलुया. म्हणून ते काय करते, तो चावतो, खातो, मध्ये ठेवतो आणि चावून आपल्या पिल्लाला द्यायचं आहे, परत उलटी करतो. हालेलुया. आता तुम्ही एक शिक्षण घ्या, देवाच्या प्रेमाचा जो अनुभव आहे तो तुम्हाला भेटला पाहिजे. कारण तो कुत्रा म्हणजे ती कुत्री त्या पिलाचा काळजी, मग तो परमेश्वर आहे, तो आमची का काळजी घेऊ शकतो. म्हणून तरी काय झालं, चिंता करीत बसू ना. आपल्याला सगळ्यांची चिंता आहे, खाण्याची चिंता, पैशाची चिंता, वस्तूची चिंता, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. मनासारखं नाही झालं तर राग निर्माण पाहिजे. बरोबर ना? कोणी समाधानी आहे का मला सांग. तुम्ही विचार करा, प्रार्थनेला आलेले बरेच लोक समाजामध्ये कुठल्याही प्रार्थनेत असू दे, कोण ना कोण एक दोन माणसं झोपतच असतात. मग भले त्याला बिछाना नसला तरी चालते, पंखा नसला तरी चालते, खुर्ची नसली तरी चालते, पण वाटण मात्र ऑटोमॅटिक होते, मिक्सरची गरज नसते. तेव्हा आम्हाला शिकायचं आहे खरी भाकर कोणती आहे. हालेलुया. ज्या भाकरीचा अर्थ आम्हाला मिळालेला आहे तर जिवंत आम्हाला मिळेल. हालेलुया. भाकर कशी पाहिजे मला सांगा. भाकर कोणती पाहिजे. भाकर कोणती पाहिजे. आध्यात्मिक, शारीरिक पेक्षा. कारण शारीरिक भाकर खाली का सुस्ती आली का त्या दुष्ट आज्ञाबरोबर कुस्ती असते. मग त्याची कुस्ती सुरू झाली, आमची मस्ती सुरू झाली. हा, मी खुर्चीवाल्यांना परमिशन देते, पण खुर्च्या मोडू नका. कारण खुर्चीवर बसलेल्या लोकांना काहीच टेन्शन नाही, पण खुर्च्या मोडतात त्याचं टेन्शन जास्त आहे. काही लोक खुर्च्या मोडल्या पण कधी खुर्ची परत आणून दिली नाही. म्हणून कधी कधी सांगतो लोकांना झोप यायला लागले तर खाली झोपा. कारण बिचारे काय करतात, दिवसा रात्रीची सगळी वाचमेदगिरी करतात, फिरतात घराच्या आजूबाजूला, घरात कोण चोरी करतात, त्यामुळे रात्री त्यांना झोप नाही लागत. मग दिवसा ते झोपतात. कुत्रे कसे दिवसा झोपतात आणि रात्री भोगत असतात. हालेलुया. तर आपल्याला शिकताना शिकायचं की समाधान सगळ्या गोष्टींमध्ये. 1 रुपया असला तरी समाधान व्हा, 1000 असले तरी समाधान व्हा, समाधानी राहा. कधी पण असे नाही मिळते ते खा. मी तुम्हाला लोकांना सांगतो, माझ्या जोडीला या, मी किती दिवसाचा खातो ना ते बघा. मस्त बर्फाचं खायला पण आहे. माझ्या ते नशिबाला हे तरी भेटलं, म्हणजे देवाच्या इच्छेनुसार मला हे तरी मिळालं. पण काही लोकांना ते पण नाही. हालेलुया. ज्यात आहे ना त्यात समाधान. मी माझ्या घरातली एक चप्पल बघते, त्याचे 2 असे झाले पण तुटलेले आहेत. फक्त शेवटच्या एका टप्प्यावर आहे. एक दिवस मी गेली, त्याला टीव्ही पीठ लावलं ना, परत जॉईन केलं. ते पट आणायला मला टाइम, ते 200-300 रुपयाचा हाण. अरे मी बोईसरला एक मुलगा बघितला तर त्याने बाटल्या कापल्या का न, पायाला दोरी बांधून त्या चपलाने तो उन्हाळ्यामध्ये चालायला लागला. ते त्या पोरांना मी बघितलं तर हे बघ, त्याच्याकडे काही नाही. मला आता सवयी नाही मिळत, म्हणजे हे पहिल्यापासून मला हा स्वभाव आहे. जेवढं वापरता येते तेवढं वापरायचं. एकदम तुटून फेकून देण्यासारखं लाईफ मध्ये असेल तेव्हा. काही वर्ष अगोदर, बरीच वर्ष झाली, 15 वर्ष होऊन गेली, 2000 मध्ये समजा जास्त, 2000ची गोष्ट.
त्यावेळेला चपला तुटलेल्या असायच्या माझ्या, आणि मी कुठेतरी प्रार्थनेला घेऊन जायचं. तर कोणीतरी एक व्यक्ती होती इकडे, त्यांनी त्या चपलाचा नंबर बघितला आणि चपला आणून इकडे ठेवल्या ना. फोन आला, ब्रदर इकडे तुमच्यासाठी चपला आणून ठेवलेल्या. बरं, मी तुम्हाला सांगितलं का? नाही, ते तुटलेले आहेत ना, लोक बघतात चपलावर. हालेलुया. मग मी त्याला सांगितलं, माझ्याकडे एवढ्या तरी चपला आहेत, पण समाजात असे रोडवर फिरणारे जे लोक आहेत की त्यांच्याजवळ चपलाच. हालेलुया. ज्या गोष्टी शिकायचं आहे, कधी पण ना कोणत्याही गोष्टीमध्ये थोडासा त्याग करायला शिका. किती धन आला, किती पैसा असला ना, यूज होते तेवढं वापरा. हालेलुया. मी माझ्या घरात चपला असतात, घराच्या बाहेरच्या चपला असतात. कारण काही वेळेला मी चपला सुद्धा माझ्या गाडीत एक्स्ट्रा ठेवलेल्या आहे की कोण नसेल ना चालायला तर त्यांना द्यायच्या उचलून. पण बऱ्याच टाइम भेटला तर असा कोण माणूस भेटला नाही. तर एक दिवस असा माणूस भेटला तर मग शेवटी चपलावाल्याच्या दुकानामध्ये जाऊन त्याला चपला घेऊन. खरं जीवन काय ते बघा. दुसऱ्यांचं दुःख आपल्याला कळायला लागलं ना, तेव्हा तुम्हाला सगळं कळेल की देव तुमच्या जोडीला आहे. पण जरपर्यंत दुसऱ्याची दुःख नाही समजले ना, आपल्या स्वतःचे जर विचार करत असेल तर आपलं जीवन शून्य आहे. शून्य. एक दिवस मला एक माणूस चपला बघितला ना हसायला, चपला तुटल्या, हसला. ठीक आहे, माझ्या पायात ते आहे, पण काही कशी लोक आहेत त्यांच्या पायात चपला असतात, हे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी ह्या चपला. मधू काय आपल्याला सहारा मिळतो तेवढं बस. का माणसाकडे धन असलं म्हणून वेश सोडवायचं का? एक शिकायचं. देवाने माझ्याकडे सगळं केलं. पूर्वी होता जमानामध्ये फॅशन शो. आज माझ्याकडे 400 रुपयाची बुटं घेतली. किती तरी आल्या 3 वर्ष काहीतरी आसपास होता, तरी आहे बुटं तीच यूज करतो. स्वस्त मिळाला तर मी उचलून ठेवतो कामाने. मी मागायची जास्त घेतो. मला वाटतं 3 का 4 हजार रुपयाची बुटं घेतलेली. म्हणजे दुसऱ्याला सांगितलं तर त्यांनी घेतली 3-4 हजार. मी एवढं टेन्शन झालं. कुठल्या तरी कार्यक्रम म्हणजे प्रार्थनेसाठी मी जाणार होतो, कुठेतरी जाणार होतो अशा कार्याला. तर त्यावेळेला बुटं घातले पहिले. तिथे गाडी चालवलं बुटं. मला बुटं आवडायचे नाही. म्हणजे मोठा भक्कदार पाहिजे ना असंच नाही. जेव्हा मी धान्य वाटप करायला गेलो तर आमची माझ्यासाठी रेडी चप्पल नाही घालायची बुटं, कारण माझा गाडीवर पाय सरकला ब्रेक नाही लागला. तेव्हा मी गाडीला बुटं घालली. जेव्हा मी बुटं घालायचं नाही ते 100% बुटं. तरी एक दिवस साधू सुंदर सिंगचं नाही उद्या उतराचं पिक्चर होता, त्याचा शेवटच्या गाण्यासाठी शूटिंगसाठी रात्री गेलेले आम्ही. इकडून प्रार्थना संपली ना, रात्रीच तो शो ठेवलेला. तर मी विचार केला जायचंय तिकडे, आता नाही जायची इच्छा पण सांगतात चल जाऊया. मग पोरं आपली सगळी घेतली, गाडी निघाली मुंबईला. त्याच्या शेवटचं सीन मध्ये हसायला येईल तुम्हाला. खरं ते चप्पल असं करते. तिकडे रात्री दुकान नाही काय नाही, शेवटी फेविक्विक होतं चिकटवलं ते पण नाही. मी सांगितलं मी नाही तिकडे येणार. म्हणजे शूटिंग मध्ये पाहुण्याचा आहे ना, म्हणजे तो भेटला तर तिकडे पाहुणे आले, ते स्वागत करायला मुलगा मिळाला म्हणून. मग ते एका चप्पलाचा सोल बाहेर गेलेला आहे आणि एक आला आहे 3,500 का 3,000 का 4,000 ते चपले असे करतात. ते पिक्चर बघितलं का मला भरपूर असू येते. हालेलुया. कशी ना कशी दिवस कार्यामध्ये गेलेले होते. हालेलुया. कार्याला मी मागे हटत, ज्या आहे त्या समाधान. तिथे दुकान पण रात्री भेटलं नाही आम्हाला. हालेलुया. शेवटी त्यांना सांगितलं पास्टरला वगैरे होते तिकडे, म्हणून मी नाही येणार आता, मी तुमचे चालले तिकडे चाला, मी बसून राहतो. शेवटी ते थोडासा शॉर्ट घेतला. हालेलुया. पण मला ती आठवण राहील शेवट. हालेलुया. हे असं आहे, एक जोक आहे. हालेलुया. कधी पण आहे ना त्या समाधान शिका.
आता तर आपल्या लोकांना जरा चप्पल काळे की काय झालं तरी चेंज करतात. पूर्वीच्या काळामध्ये चपला म्हातारी लोक होते, आपले आईबाप होते, हे लोक तुटलेली चप्पल शिवून पण ते कुठे पण चालायचे ते घेऊन जायचे. चपला त्यावेळेला पायात असला म्हणजे मोठा शेठ, नाहीतर चपलाच माणसाच्या पायात नसायच्या. अशी काळ होता. आज देवाने आपल्याला सगळं दिलं. ते कसं असते माहितीये का, तुमच्या पूर्वजांनी प्रार्थना केली, देवाजवळ मागितलेलं आहे, किंवा तुम्ही प्रार्थनेत येता, त्या प्रार्थनेच्या द्वारे तुमचं सगळं चांगलं होते आणि त्यानंतर तुमचं चांगलं व्हायला लागलं ना का दुसऱ्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्यावेळेला जात असतो. मग तेव्हा आम्हाला तो मोका मिळते, फायदा होते. तिथे असं वाटते की इकडे प्रार्थनेत आले ना त्यामुळे आम्हाला बघ एवढं धंदा झाला, आमचा फायदा झाला. तो फायदा नाही झाला, ही सगळी तुमच्या प्रार्थनेची जी पहिलीची श्रम केलेले होते, कष्ट केले होते, त्याचं फळ तिथून सुरू झालं. तेव्हा ते झाड लावलेलं होतं ना, झाड मोठं झालं, त्याची फळं यायला सुरुवात झाली. तेव्हा योहान 15 अध्यायामध्ये ते वचन तसे दिले, त्याच्यात फळ न देणारा फाटा काढून टाकतो. मग त्यावेळेला ती फळ आल्याला साफसूप होतो, तेव्हा ती फळं येतात. आणि त्या टायमाला सुरू झालं, मग दुसऱ्या एखाद्या प्रार्थनेत वाढ करायला गेलं, दुसऱ्या ठिकाणी थोडा वेळ गेलं का माझा धंदा मस्त झाला, हे झाला. ते पहिलं तुमचं काय माहितीये का, ते पहिलं तुम्ही मेहनत केली त्याचं फळ येते. म्हणजे बाबांनी कमाई केली, मेहनत करून ठेवली, पुराणी फळं उडवली. आज तसंच आहे. बाप इष्टे पण होतो, पुरं मोज मजा करून विकून टिकून खाऊन बचा. एक गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं रोजची भाकर आणि आध्यात्मिक भाकर ही रोज आम्हाला द्या. आपल्या प्रत्येकाला पहिलं समाजात, शिक्षणात, नियमात शिकता आलं पाहिजे. माणसाचं असं नाहीये ना की सगळं माझ्याकडे आहे म्हणून मी वाटेल ते भविष्यात चालू शकतो. नाही, जेवढा मनुष्य किंमत आणि कदर करतो ना तेवढं त्याला परमेश्वरापासून मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होते, फायदे होतात. आपलं जीवन देवासाठी वापरा. मी फक्त माणसामध्ये देव बघतो. माणसाच्या गरजा काय, दुःख काय, समस्या काय, संकट काय, त्यांना मी प्रेम देतो, त्याला मार्गदर्शन करतो ना, त्यांना सांगतो की बाबा टेन्शन नाही घ्यायचं, आपल्या बरोबर येशू आहे. आणि ह्याप्रमाणे मी या कार्याला सहभाग घेतो. हालेलुया. आपलं जीवन परमेश्वर पित्यासाठी ठेवलं पाहिजे आणि जर ठेवलेलं असेल परमेश्वर तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, समजा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्र कामदार सरपंच सर्व पोलीस आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.